समाज कल्याण हॉस्टेल तर 2025-26 साठी हॉस्टेलचे फॉर्म सुरू झालेले आहेत। ज्याही विद्यार्थ्यांना हॉस्टेलसाठी फॉर्म भरायचा असेल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तर सर्वप्रथम जी हॉस्टेलची साईट आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या साईडला क्लिक करून तुम्ही डायरेक्टली हॉस्टेलचा जेही फॉर्म आपल्याला फिलअप करायचा आहे त्या साईडला तुम्ही येऊ शकता। साईडवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी जर अगोदर नोंदणी केलेली असेल तर त्या विद्यार्थ्यांकडे त्यांचा ID आणि पासवर्ड असेल। जर समजा ID पासवर्ड नसेल तर ते विद्यार्थी तिथून ID आणि पासवर्ड फॉरगेट करू शकतात। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे ते विद्यार्थी रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे तिथे क्लिक करून त्यांचे नवीन रजिस्ट्रेशन तयार करू शकतात, म्हणजे ID आणि पासवर्ड तयार करू शकतात। तर अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थ्यांना अगोदर ID आणि पासवर्ड टाकून रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे, त्यानंतरच तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता। तर सर्वप्रथम रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन दिलेलं आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे जेणेकरून आपण नवीन रजिस्ट्रेशनचा संपूर्ण फॉर्म फिलअप करणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वप्रथम युजर नेम क्रिएट करायचा आहे, म्हणजे तुम्हाला एक युजर नेम तयार करायचा आहे। तर विद्यार्थ्यांनी आधार कार्ड नंबर त्यांचा युजर नेम तयार करू शकतात। तर तुम्ही इथे आधार कार्ड नंबर टाकून आणि तेच तुमचा ID म्हणून तुम्ही यूज करू शकता। आणि त्यानंतर इथे तुम्ही एक पासवर्ड सेट करू शकता। जो पासवर्ड तुमच्या लक्षात राहणार असा पासवर्ड सेट करा। इथे तुमचा ईमेल ID टाका, इथून OTP जाणार, मोबाईल नंबर टाका, इथून OTP जाणार। त्यानंतर तुम्हाला इथे OTP इन्सर्ट करायचा आहे, OTP इन्सर्ट करा, त्यानंतर कॅप्चा टाका आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा, म्हणजे तुमचे ID आणि पासवर्ड क्रिएट होऊन जाणार। मोबाईल नंबरचा ईमेल IDचा पासवर्ड देणे अनिवार्य राहणार आहे। अशा प्रकारे तयार करून घ्या ID आणि पासवर्ड आणि त्यानंतर लॉग इनला क्लिक करा। लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे ID आहे जो तुम्ही आता सेट केलेला आहे, म्हणजे आपण सांगितलेला आधार कार्ड, तर आधार कार्ड ID तुमचा असू शकतो जर तुम्ही सेट केला तर ID टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि त्यानंतर लॉग इनला क्लिक करा। याचा अर्थ तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा वसतिगृहाचा फॉर्म भरू शकता। त्यानंतर जेही विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन केलेले असेल त्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आधार कार्ड लिंक करून घ्यायचा आहे। तर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती तुम्हाला OTP येणार आणि तो OTP टाकून तुम्हाला आधार लिंक करून घ्यायचा आणि त्यानंतरच तुमच्यासमोर संपूर्ण फॉर्म फिलअप करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध होणार। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये प्रोसीड टू ॲप्लिकेशनचं जे ऑप्शन दिलेलं आहे तिथे क्लिक करून तुम्ही तुमचा वसतिगृहाचा फॉर्म भरू शकता। तर बघू शकता सर्वप्रथम तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन दिसेल। यामध्ये न्यू, कारण आपण वसतिगृहाचा फॉर्म नवीन भरतोय त्यामध्ये न्यू क्लिक करा। त्यानंतर समोर स्वाधार आणि हॉस्टेलचा ऑप्शन दिलेला आहे तिथे तुम्हाला हॉस्टेल ऑप्शन क्लिक करायचा आहे। त्यानंतर टाईप ऑफ कोर्समध्ये तुम्हाला तुमचा कोर्स सिलेक्ट करायचा आहे। 11th 12th असेल तर तो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर प्रोफेशनल एज्युकेशन, नॉन प्रोफेशनल एज्युकेशन, अशा प्रकारे तुम्हाला त्यामध्ये संपूर्ण ऑप्शन येणार। आम्ही BComला आहे, नॉन प्रोफेशनल एज्युकेशन आहे आमचं, त्यामुळे तुम्ही एकदा चेक करा की तुमचं एज्युकेशन कोणतं आहे। जे विद्यार्थी CET करून हॉस्टेलला प्रवेश फॉर्म भरत असेल, म्हणजे इंजिनिअरिंग, फार्मसी या फील्डमध्ये जर तुम्ही प्रवेश घेत असाल, CET दिल्यानंतर कॅपराउंडनी जर तुमचा प्रवेश होत असेल तर तुम्ही यामध्ये प्रोफेशनल कोर्स सिलेक्ट करणार आणि तुम्ही जर डायरेक्ट ॲडमिशन घेतली BA, BCom, BSc तर तुम्ही नॉन प्रोफेशनल कोर्स सिलेक्ट करणार। एकदा कोर्स कोणता आहे हे एकदा तुम्हाला चेक करायचं आहे, त्यानंतर यामधून तुम्हाला तुमचा कोर्स सिलेक्ट करायचा आहे। तर बघू शकता आमचा कोर्स नॉन प्रोफेशनल एज्युकेशन आहे, कारण की आम्ही BComला ॲडमिशन घेतली आहे 12वी नंतर। अशा प्रकारे आम्ही तिथे नॉन प्रोफेशनल कोर्स सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन, नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID संपूर्ण माहिती दिसून पडेल। त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमची कास्ट। यामधून तुम्ही तुमची कास्ट सिलेक्ट करा, SC ST OBC यामध्ये जेवढ्या कास्ट दिलेल्या आहेत तेवढे विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात। त्यानंतर तुमची कास्ट म्हणजे पोटजात कोणती आहे, SC असल्यामुळे मांग, मातंग, चांभार सिलेक्ट करा। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर कोणता टाकायचा आहे तिथे कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका। कास्ट सर्टिफिकेट नंबर म्हणजे डॉक्युमेंट्स नंबर कसे टाकायचे या संदर्भात जो व्हिडिओ आहे डॉक्युमेंट्स नंबर कसे टाकायचे तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स नंबर टाकू शकता। त्यानंतर डिस्ट्रिक्ट, कोणत्या डिस्ट्रिक्टमधून तुमची कास्ट काढलेली आहे। त्यानंतर अप्लिकंट नेम, इथे तुम्हाला अप्लिकंट नेम टाकायचा आहे। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलेली आहे, DY कलेक्टर, सब डिव्हिजनल ऑफिसर, या प्रकारे तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे।
त्यानंतर कोणत्या तारखेला तुम्ही तुमची कास्ट सर्टिफिकेट काढलेली आहे तिथे डेट नमूद करायची आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा। त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, तर डोमेसाईल सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन जसे की डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर चेक करा आणि तशा प्रकारे नंबर टाका। आणि त्यानंतर ऑथॉरिटी म्हणजे तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट कोणी दिलेलं आहे, तहसीलदार, सब डिव्हिजनल ऑफिसर, या प्रकारे संपूर्ण माहिती कास्ट सर्टिफिकेटवर दिलेली आहे। त्या प्रकारे सिलेक्ट करा आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती फिल करा। पहिल्या पेजवर दिलेली माहिती परत एकदा चेक करा। जर ओके असेल संपूर्ण माहिती तर तुम्ही सेव्ह करू शकता। त्यानंतर टाकायचा आहे तुम्हाला तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस, तर तुम्ही तुमच्या गावचा ॲड्रेस यामध्ये टाकू शकता। तर जोही तुमच्या आधार कार्डवर ॲड्रेस असेल किंवा जोही तुमचा ॲड्रेस असेल तो तुम्ही इथे नमूद करू शकता। तर आपला ॲड्रेस टाका, यामध्ये तालुका, जिल्हा, यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित फिल करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर इथे पॅरेंट्सचा ॲड्रेस टाकायचा आहे। जो तुमचा ॲड्रेस असेल तोच तुमच्या पॅरेंट्सचा सुद्धा ॲड्रेस असू शकतो, त्यामुळे प्रेझेंट ॲड्रेस आणि त्यानंतर करस्पॉन्ड ॲड्रेसमध्ये तुम्ही तो ॲड्रेस टाका। त्यानंतर तुमच्या वडिलाची ईमेल आय डी, मोबाईल नंबर टाका। वडिलाची ईमेल आय डी नसेल तर तुम्ही तुमची ईमेल आय डी टाकू शकता। अशा प्रकारे या पेजवर दिलेली संपूर्ण माहिती फिल करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता इथे टाकायचं आहे तुम्हाला प्रेझेंट ज्या कॉलेजला तुम्ही सध्या प्रवेश घेणार आहे त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन। तर यामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूट म्हणजे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, कोणत्या जिल्ह्याला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, कारण जो जिल्हा तुम्ही इथे सिलेक्ट करणार त्याच जिल्ह्याची माहिती तुम्हाला म्हणजे वसतिगृहाची लिस्ट त्याच जिल्ह्याची तुमच्यासमोर शो होणार आहे। तर कन्फर्म करा की तुम्हाला कोणत्या जिल्ह्याला प्रवेश घ्यायचा आहे। जिल्हा सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, त्यानंतर क्वालिफिकेशन लेवल, स्ट्रीम जी तुमची स्ट्रीम असेल, जसं की आता कॉमर्स असल्यामुळे BCom असल्यामुळे आम्ही कॉमर्स सिलेक्ट करणार आहे। BA असेल तर तुम्ही आर्ट्स सिलेक्ट करा, BSc असेल सायन्स सिलेक्ट करा। अशा प्रकारे तुम्हाला स्ट्रीमसुद्धा चूज करायची आहे। आणि त्यानंतर कॉलेजचे नाव, ज्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजचे नाव किंवा तुम्ही प्रवेश घेतलेला असेल त्या कॉलेजचे नाव तुम्हाला इथे इन्सर्ट करायचे आहे। आणि त्यानंतर तुमचा कोर्स कोणता आहे। अंडर ग्रॅज्युएट कोर्स म्हणजे 12वी नंतर जे विद्यार्थी डिग्रीला फर्स्ट इयरला प्रवेश घेत असेल त्यांचा कोर्स अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये मोडतो, त्यामुळे आम्ही इथे अंडर ग्रॅज्युएट कोर्स सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती फिल करून घ्या। तर बघू शकता कॉलेजचं नाव, त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा कोर्ससुद्धा सिलेक्ट करायचा आहे। विद्यार्थी इंजिनिअरिंगला असेल तर ते विद्यार्थी इथे ब्रँच सिलेक्ट करणार आहे। त्यानंतर तुमची ॲडमिशन कशी झालेली आहे, मॅनेजमेंट कोटा आहे, कॅपराऊंडने झालेली आहे, मेरिटनुसार झालेली आहे, यामधून एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर ॲडमिशन इयर इन करंट कोर्स, तर इथे तुम्हाला ज्या वर्षीला म्हणजे 2025ला तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे फर्स्ट इयरला, तर इथे तुम्हाला 2025 लिहायचं आहे। त्यानंतर इयर ऑफ स्टडी फर्स्ट इयर, त्यानंतर कंप्लीट ऑर परसुईंग, तर इथे तुम्हाला परसुईंग सिलेक्ट करावं लागेल। त्यानंतर मोड म्हणजे तुम्हाला रेग्युलर मोड इथे सिलेक्ट करावं लागेल। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा। आणि आमचा कोर्स नॉन प्रोफेशनल असल्यामुळे तुम्ही बघू शकता तिथे तुम्हाला नॉन प्रोफेशनल कोर्स लिहून आलेला आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा। आणि यामध्ये जर तुम्हाला कोणती माहिती डिस्प्ले होत नसेल तर तुम्ही पेजला रिलोड करा आणि परत फॉर्म फिल करा, तुम्हाला ती माहिती डिस्प्ले होऊन जाणार। अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण फॉर्म फिल करू शकता। माहिती भरा व्यवस्थितमध्ये आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर विचारण्यात आले आहे तुम्हाला पास्ट एज्युकेशनमध्ये तुम्हाला जे एज्युकेशन तुम्ही आता कंप्लीट केलेलं आहे, जसं की 10वी 12वी कंप्लीट केलेली आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे ॲड करायचं आहे। कशा प्रकारे, तर इथून तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे 10वी 12वी, तर तुम्ही 10वी आणि 12वी दोन्ही तुम्हाला ॲड करणं गरजेचं राहणार आहे। तर अशा प्रकारे आम्ही स्टार्टिंगला 12वी ॲड करतो आहे। तर 12वी कुठून केलेली आहे, स्ट्रीम कोणती होती, आर्ट कॉमर्स सायन्स, कॉलेज कोणतं होतं, त्यानंतर कोर्स, त्यानंतर युनिव्हर्सिटी बोर्ड यामधून सिलेक्ट करा। त्यानंतर एज्युकेशन मोड, रेग्युलर, डिस्टन्स यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। म्हणजे यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला फिलअप करून घ्यायची आहे स्टार्टिंगला। आणि त्यानंतर तुमच्याला जेही पर्सेंटेज आहे पर्सेंटेजसुद्धा लिहिणं अतिशय गरजेचं आहे। आणि पर्सेंटेज बरोबर पाहिजे आहे, चुकले नाही पाहिजे, कारण याच पर्सेंटेजवर तुमचा नंबर लागणार आहे हे विसरू नका। कारण पर्सेंटेज जर चुकीचे टाकण्यात आले तर तुमचा नंबरसुद्धा लागू शकत नाही। आणि यामध्ये ॲडमिशन इयर आणि पासिंग इयर हे सुद्धा तुम्हाला टाकणं अतिशय गरजेचं आहे व्यवस्थित। जेही वर्षी तुम्ही पास झालेले असेल ते कोणत्या वर्षी तुम्ही प्रवेश घेतलेला आहे, कोणत्या वर्षी तुम्ही पास झालेले आहे, या प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये फिल करून घ्यायची। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा। अपलोड डॉक्युमेंट्समध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा। तुमचे 12वीची इन्फॉर्मेशन ॲटोमॅटिक सेव्ह होऊन जाणार।
गॅप असेल तर तिथे गॅप आहे का असं विचारण्यात येणार तुम्हाला, तर तिथे तुम्हाला यस क्लिक करावं लागेल आणि गॅप सर्टिफिकेट जर मागितलं अपलोड करायला तर ते सुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या. त्यानंतर आपल्याला करायची आहे आपली इन्फॉर्मेशन ॲड म्हणजे 10वीची. तर अशा प्रकारे स्टेट सिलेक्ट करा, त्यानंतर इन्स्टिट्यूट सिलेक्ट करा. संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिलेली आहे, त्याप्रकारे तुम्हाला फिलअप करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर जे बॉक्समध्ये जी इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारण्यात येत आहे ती इन्फॉर्मेशन देणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. तुम्ही 10वीला कोणत्या वर्षी होते आणि कोणत्या वर्षी पास झालेले आहे हे सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. पर्सेंटेज अटेम्प्टमध्ये 1 क्लिक करा. त्यानंतर मार्कशीटसुद्धा अपलोड करायचं आहे. अशा प्रकारे अपलोड करा आणि सेव्हला क्लिक करा. 10वी आणि 12वीची इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे. जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनला असेल म्हणजे डिग्रीनंतर, तर तुम्हाला डिग्रीची इन्फॉर्मेशनसुद्धा इथे ॲड करायचं आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढंही एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे ते एज्युकेशन तुम्हाला पास्ट एज्युकेशनमध्ये कंप्लीट करायचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुम्ही जे एज्युकेशन लास्टमध्ये पास झालेले आहे त्याच पर्सेंटेजवर तुम्हाला म्हणजे जे तुम्ही आता ॲडमिशन घेणार आहे त्यासाठी तुमचा नंबर त्या पर्सेंटेजवर लागेल जे तुम्ही लास्ट एज्युकेशन कंप्लीट केलेला आहे. अशा प्रकारे बघू शकता खाली 10वी आणि 12वी ॲड केलेलं आहे, कारण विद्यार्थी फर्स्ट इयरला असल्यामुळे फक्त 10वी आणि 12वीच पास झालेला आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन असतं तर डिग्रीची इन्फॉर्मेशन टाकली असती. यामध्ये काही क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे, बघू शकता. येस ऑर नोमध्ये तुम्हाला ॲन्सर द्यायचा आहे. तर एकदा रीड करा, येस ऑर नोमध्ये ॲन्सर द्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्याचे तुम्हाला संपूर्ण वसतिगृह तुमच्यासमोर ओपन होणार. त्यामधून तुम्हाला ते वसतिगृह सिलेक्ट करायचे आहे. तर यामधून तुम्ही ते वसतिगृह सिलेक्ट करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला लिस्ट येणार, पूर्ण जिल्ह्यातली लिस्ट येणार आहे. त्यामधून तुम्हाला जिल्ह्याचं हॉस्टेल पाहिजे आहे, तालुक्याचं हॉस्टेल पाहिजे आहे, यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि जे हॉस्टेल पाहिजे आहे तिथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सिलेक्टेडमध्ये ते हॉस्टेल येऊन जाणार. त्यामध्ये ॲरो दिलेला आहे अप आणि डाऊनचा. कोणतं हॉस्टेल तुम्हाला 1 नंबर पाहिजे, 2 नंबर पाहिजे, त्याप्रकारे तुम्ही त्याला मूव्ह करू शकता. तर मूव्ह करून घ्या, 1 2 3 4 लावून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा, जेणेकरून तुम्ही टाकलेले वसतिगृह हे सेव्ह होणार. त्यानंतर तुम्हाला करायचे आहे डॉक्युमेंट्स अपलोड. यामध्ये दिलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स ओरिजिनल अपलोड करा, जेणेकरून तुमचा फॉर्म हा ऑनलाईनमध्ये व्हेरीफाय होणार. कोणत्याही प्रकारची तुम्हाला त्रुटी येणार नाही आणि डॉक्युमेंट्स हे व्यवस्थितरित्या स्कॅन करून अपलोड करा. यामध्ये बघू शकता तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते टाकायचे. तुम्ही एकदा संपूर्ण डॉक्युमेंट्स रीड करा आणि त्यानंतरच तुम्ही यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करा. तर सर्वप्रथम विद्यार्थ्याची कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, विद्यार्थी हँडिकॅप असेल तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट आणि इथे बघू शकता मार्कशीट आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हटलेलं आहे. तर पास्टमध्ये तुम्ही जेही एज्युकेशन पास केलेलं आहे त्यांच्या लास्ट मार्कशीट म्हणजे लास्ट सेमच्या किंवा लास्ट इयरची मार्कशीट आणि त्यासोबत तुम्हाला TC अपलोड करायचे. या प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करा आणि PDF सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. PDF एकापेक्षा जास्त डॉक्युमेंट्स एका PDF आपण ॲड करू शकतो. त्यानंतर बघू शकता बोनाफाईड सर्टिफिकेट टाकायचं आहे तुम्हाला. गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट आणि डिक्लेरेशन फॉर्म. तर डिक्लेरेशन फॉर्म बघू शकता इथेच तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे, इथून डाउनलोड करा. अशा प्रकारे डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड होणार. यामध्ये सिग्नेचर, वडिलाचं सिग्नेचर, 2 डिक्लेरेशन आहे, पॅरेंट्स आणि स्टुडंट दोन्ही डिक्लेरेशन भरा आणि परत स्कॅन करून अपलोड करा. त्यानंतर गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट टाका. संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली फिल करा. संपूर्ण डॉक्युमेंट्स फिल केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. आपण फायनली आपला जो फॉर्म आहे हा व्यवस्थितरित्या एकदा चेक करणार. फॉर्म चेक केल्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. फॉर्मला एडिट ऑप्शन उपलब्ध नाही आहे. मी अजूनसुद्धा एकदा सांगतो की तुम्ही हॉस्टेलचा फॉर्म एडिट करू शकत नाही जोपर्यंत तुमचा फॉर्म व्हेरीफाय होत नाही, चेक करत नाही वसतिगृहाचे वॉर्डन. त्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर ते तुम्हाला फॉर्म रिटर्न पाठवू शकतात, म्हणजे सेंड बॅक. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा संपूर्ण फॉर्म एकदा चेक करणार. यामध्ये कुठेही काही अडचण असेल तर तुम्ही आता तुमचा फॉर्म एडिट करू शकता, नंतर तुमचा फॉर्म एडिट होणार नाही आहे. मी परत सांगण्याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची चूक व्हायला नको आणि तुम्ही सिलेक्ट केलेले वसतिगृह बरोबर आहे किंवा नाही आहे हे सुद्धा तुम्हाला एकदा चेक करणं गरजेचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा फॉर्म सेव्ह करायचा आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचा फॉर्म फायनली सबमिट होऊन जाणार. एकदा फॉर्म फायनल सबमिट झाला की हा फॉर्म तुमचा वसतिगृहाला जाणार.
तिथे तुमचा फॉर्म चेक होणार. फॉर्ममध्ये काही चुका असेल तर तुम्हाला तो फॉर्म त्रुटीमध्ये सेंडबॅकमध्ये येणार. ती त्रुटी तुम्हाला पूर्ण करावी लागेल आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नसेल तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार. आणि जेव्हाही मेरिट लिस्ट लागेल, हॉस्टेलची सिलेक्टेड विद्यार्थ्यांची लिस्ट लागेल, त्या लिस्टमध्ये जर तुमचे पर्सेंटेज असेल त्यांच्या कट ऑफनुसार तर तुमचा नंबर त्या वसतिगृहाला लागू शकतो. लिस्ट लागल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि लिस्ट कशी चेक करायची या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर या प्रकारे तुम्ही तुमच्या वसतिगृहाचे फॉर्म भरू शकता. वसतिगृहाचा फॉर्म भरल्यानंतर वसतिगृहाच्या फॉर्मची प्रिंट काढणे, त्याला संपूर्ण डॉक्युमेंट्स लावणे आणि कोणत्याही एका वसतिगृहाला तुम्हाला तो फॉर्म सबमिट करावा लागेल. फॉर्म सबमिट करतील तेच विद्यार्थी यामध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे. फक्त ऑनलाईन फॉर्म भरून ठेवलेला आहे, हॉस्टेलला फॉर्म सबमिट केला नाही तर तुमचा फॉर्म ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे. पुढील जेही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. फक्त तुम्ही फॉर्म भरा. पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार की विद्यार्थ्यांना फॉर्मसोबत कोणकोणते डॉक्युमेंट द्यायचं काम पडणार किंवा अनेक ज्याही अपडेट असेल त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, कारण ज्या PDF असते ह्या तुम्हाला संपूर्ण टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.